नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, आपल्या माणसाच्या जीवनामध्ये आपल्याला परमेश्वराने शरीर दिले निसर्गानं. आपण कुठल्या फॅक्टरीत तयार झालेलो नाही मित्रांनो. आणि शरीर दिले, इंद्रिय पार्ट असतात, नाक, कान, डोळा, हात, पाय, आणि त्याच्यासोबत आपल्याला एक जीवदान दिले, आयुष्य, वेळ. हा वेळ कुठल्या दुकानातनं मिळालेला नाही, हे परमेश्वराने दिलं आहे. आणि प्रत्येकाला किती मिळाला हा माहिती नाही, परंतु शरीराचा योग्य वापर आणि बुद्धीचा, मनाचा योग्य वापर करणं हे आपल्याला स्वातंत्र्य आहे मित्रांनो. कायदे जरी काही असेल तरी शेवटी कसं वागायचं हे आपला स्वातंत्र्य आहे, मनाचा विचार आहे. आणि शरीर चांगलं दिलेलं असतं मित्रांनो. परमेश्वरानं कुणाला मतभेद केलेला नाही. असं कधीच गरीब श्रीमंत, उच्च नीच, असं जाती धर्म प्रांतभेद असं काही केलेलं नाही. प्रत्येकाला वेळ दिलेला आहे मित्रांनो. आणि 24 तासच दिलेत. दिवसाचा जर विचार केला तर 24 तास. आणि आयुष्य वेगवेगळं असतं, तर कुणाचं किती आयुष्य माहिती नाही. परंतु आपण ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ह्याचं महत्त्व बऱ्याच लोकांना वेळ निघून गेल्यास कळतं, किंवा शरीराचा पार्ट कमजोर झाला, निकामी झाला त्यावेळेस कळतं. जसं 32 दातं दिलेत. दात जर एखादा आपण काढला आणि दुसरा बसवायचा असेल त्यावेळेस 20-25 हजार रुपये लागतात. त्यावेळेस आपल्याला त्याची किंमत कळते. आणि तो ओरिजिनल पण नसतो, कारण ओरिजिनल हे परमेश्वराने एकदाच दिले. आणि ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे मित्रांनो. कारण त्याच्याच वेळ आपण विकून किंवा मेहनत करून, शिक्षण घेऊन, आणि शरीराचा पार्ट सगळे आपले वापरताना, आपण काम करताना सगळे पार्टचा आपण हालचाल होते आणि त्याच्यातनं पैसे कमवतो आपण. म्हणजे पैसे आपण शरीर मेहनत करून, आणि हे परमेश्वराने दिलेलं शरीर आहे, बुद्धी, मन, विचार, हे सगळं काही ही परमेश्वराची निसर्गाची संपत्ती आहे. आणि ह्या संपत्तीच्या जोरावर आपण ज्ञान आणि पैसे कमवतो. म्हणजे विद्वान काही लोक होतात ना, काही लोक, आणि त्या ज्ञानाचा वापर करून परत पैसे मिळतात. म्हणजे बेस जर पाहिला ना मित्रांनो, तर हे परमेश्वराने सगळ्याला सारखी संपत्ती दिलेली आहे. म्हणजे शरीर दिले आहे. आणि आयुष्यात कमी जास्त असतं, तो भाग वेगळा आहे. परंतु मतभेद केलेला नाही. आणि दिवस जर विचार केला तर सगळ्यात 24 तासाचा दिवस आहे. असं गरीबाला 8 तासाचा दिवस, श्रीमंताला 32 तासाचा दिवस, असं नाही केलेलं. मतभेद नाही मित्रांनो. फक्त हे जे सुख आणि दुःख आता आपल्या जे जीवनामध्ये येतात ते बऱ्याच अंशी आपल्या कर्मावर डिपेंड आहेत. आता हे कळायला काही काही जणांचा जन्म जातो, आणि काही काही जण त्याला परत नशिबाची झालर, नशिबाचा भाग असं म्हणून त्याला ते आपलं समाधान मानतात, नशिबात होतं म्हणतात. मित्रांनो, नशीब हे कर्मातनं घडत असतं. आता आपल्याला जे दुःख, त्रास होतो, सुख दुःख हे जे आपल्या जीवनात येतं, ते कुठं मार्केटमध्ये खरेदी विक्रीचं दुकान नाही, ते कर्मानं तयार करावं लागतं. आपण जर एखाद्या व्यक्तीला चांगलं बोलत असेल, चांगला व्यवहार करत असेल, तर 99% 90% म्हणतो मी, समोरून रिस्पॉन्स चांगलाच येईल. एखादा अपवाद असतो प्रत्येक नियमाला. आता एखाद्या व्यक्तीशी तुम्ही कितीही चांगलं वागला तर तो तुमचा दुरुपयोग करून घेतो, किंवा तुम्हाला आर्थिकदृष्ट्या तुम्हाला खड्ड्यात घालतो, किंवा तुम्हाला बुडवतो, असं पण होतं. परंतु काही पर्सेंटेज आहे मित्रांनो. ते प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो, नियमाला अपवाद असतो, तसा एक काही असतो. परंतु 99% 90% 95% आता शक्यतो तुमच्या दुसऱ्याला वागण्यावर, तुमच्या कर्मावरच बरंच काही घडत असतं. आता आपल्या जीवनामध्ये आपल्याला जी सुख शांती मिळवायची, गरजा जीवन जगण्यासाठी जी साधनं आहेत, पैसे, हे सगळं काही आपल्या हालचालीवर, आपल्या कर्मावर आहे, विचारावर आहे. आता सर्वप्रथम मनामध्ये विचार येतात. प्रत्येकाच्या मनात विचार येतात. मग ते चांगले वाईट हा वेगळा विषय आहे. विचार येतात आणि त्याला आपण कर्माचं स्वरूप देतो, त्याला म्हणजे पुढे पास करतो. जसं एखादा पेमेंट, एखादा बँकेमध्ये एखादा अधिकार असतो, आपण चेक भरला तर ते काय करतं, पासिंगला दुसऱ्या अधिकाऱ्याकडे जातो ना. तसं विचाराचं पण आहे. आपल्याला मनात येतात विचार, आणि ते विचार पुढे कर्मात रूपांतर करायचे का नाही हे आपल्यावर अवलंबून असतं. आणि आपण संगत पण महत्त्वाची आहे. कधी कधी संगतीनं अशा गोष्टी घडतात, आपल्याला वाटतं ती बरोबर नाही, पण तरी आपण त्या संगतीनं करत असतो. आणि हे जे कर्मातनं सुख दुःख तयार होतं. गरज भागवण्यासाठी, अन्न वस्त्र निवारासाठी लागणारे पैसे हा विषय वेगळा आहे मित्रांनो. परंतु एक पाऊल पुढे जाऊन माणसाचे जे नावलौकिक होतं, प्रगती मिळते, त्याला जे समाजामध्ये किंमत मिळते, ते तुमच्या कर्मानं, आणि संपत्ती पण मिळते कर्मानंच, दोन्ही कर्मानं मिळतं. आता कधी कधी कसं होतं, चुकीच्या व्यक्तीलासुद्धा महत्त्व दिलं जातं, परंतु त्याला काही अंशी, काही कालांतरानं ते लोकांच्या लक्षात आल्यावर त्याला महत्त्व परत कमी होतं. काही काही लोक चांगलं काम करतात आणि पुन्हा बरबाद होतात, असं पण आहे. काही लोक श्रीमंत होतात, गरीब होतात. मला एकच म्हणायचे की
कर्म, मनात येणारे विचार जर चांगले असतील आणि चांगलं कार्य केलं तर प्रॉब्लेम येत नाही. आता बऱ्याच वेळेस काय होते, शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना आपल्याला माहिती नसते एवढं, कारण वयाची मॅच्युरिटी नसते. त्यावेळेस आपण कुणाच्याही विचाराप्रमाणे आपण काम करतो. परंतु आपल्याला मार्गदर्शन जर चांगलं मिळालं आणि आपण जर सवय लावून घेतली तर नक्की आयुष्यामध्ये सुख, शांती आणि पैसा पण मिळेल. माणसाला प्रसिद्धी पण मिळेल, ज्ञान पण मिळेल आणि पैसा पण मिळेल. आता हे पैसा आणि ज्ञान मिळाल्यानंतर ते टिकवायची फार मोठी जिम्मेदारी असते मित्रांनो. ते जमत नाही बऱ्याच व्यक्तीला. आता आपण बघतो ना, कित्येक कीर्तनकार, साधू, संत, त्यांचं नंतर काय होतं, हे असं काय घडतं? कारण जसं आपल्याकडं पैसे मिळाले तर ते सांभाळायचे पण. आपण जसं पैसे वॉच पॉकेटमध्ये ठेवतो पॅन्टच्या, किंवा काही लोक सोनं चांदी लॉकरमध्ये ठेवतात. का ठेवतात लॉकरमध्ये? घरामध्ये आपण वस्तू ठेवतो आणि नंतर त्याला दार लावतो आणि चांगल्या प्रतीचं कुलूप लावतो. असं का करतो? कारण त्याला सुरक्षित ठेवणं पण ही आपली जिम्मेदारी आहे, कारण ते आपल्या हितासाठी असतं. आणि सुरक्षित ठेवणारी साधनं हे असली तरी पण कधी कधी त्याच्यातनं पण नुकसान होतं. जसं गाड्याला ब्रेक लावूनसुद्धा कधी कधी ॲक्सिडेंट होतात. आता प्रयत्न करून जर आपल्याला यश नाही आलं तर हा नशिबाचा भाग समजायचा, किंवा प्रयत्नामध्ये सुद्धा कमजोरी असेल तर अपयश येण्याची शक्यता असते. मला एक सांगायची की आपली खरी संपत्ती परमेश्वरानं प्रत्येकाला दिलेली आहे. शरीराचे पार्ट, आणि हे आपल्याला ह्याच्यासोबत आपल्याला वेळ पण दिला आहे. जसं एखाद्या गावाला जायची आपल्याला, आपण बघा प्रवास करतो, कधी बसनं करतो, कधी कारनं करतो, कधी विमानानं करतो, ट्रेननं करतो. परंतु हे साधनं जी आहेत ह्याला वेळ पण लागतो पोहोचायला. जसं आता आपल्याला मुंबईला जायची तर आपल्याला काही वेळ लागतो, कारण हा वेळ पण आहे ना. तसंच माणसाला परमेश्वराने शरीर दिलं आहे, जीव दिलेला आहे आणि परत वेळ पण दिलेला आहे, आणि ह्याच्यातनं कर्म घडत असतं. आता ह्याचा जर दुरुपयोग झाला तर काय होतं? त्या माणूस आर्थिक अडचणीत येतो. समजा पैसे नाही ठेवले तर, किंवा कर्म चुकीचं केलं तर त्याला बदनामी होते, त्याचं प्रसिद्धी राहत नाही. काही लोक चांगलं नाव असतं परंतु ते नाव परत नंतर बरबाद होतं ना. असं घडतं की. मला एक म्हणायचे की परमेश्वरानं कधी असं कमी जास्त दिलं नाही, भरभरून दिलेलं आहे. प्रत्येकाला जीवदान दिले, शरीर दिले, आणि त्याचा वापर करायची आपली जिम्मेदारी आहे. जसं पैसे कमवल्यावर सांभाळायची जिम्मेदारी असते ना. काही लोक पैसे कमवून कंगाल होतात, गरीब होतात, बर्बाद होतात. तर मित्रांनो, मला एक सांगायचे, नेहमी ही कंटिन्यू प्रोसेस आहे. आपल्याला जे हे सगळ्या चांगल्या गोष्टी मिळतात हे जपायची, आणि त्याच्यातनं स्वतःचं फायदा आणि कल्याण समाजाचं करणं ही पण. कारण आपलं जर हित केलं आपण तर समाजाचं ऑटोमॅटिक होतं. आता काही लोक चुकीच्या मार्गाने पैसे कमवतात, नाव पण मिळवतात, परंतु ते टिकत नाही. जसं रामायण महाभारतामध्ये आपण बघितलं, रावणाचं काय झालं. रावण हा खूप कष्ट करून त्यांनी देवाला वरदान घेतलं होतं देवाकडनं. देवाची भक्ती खूप करायचा तो, परंतु त्याचा दुरुपयोग करून पुन्हा ते असे वाईट दिवस आले. तसंच मला म्हणायचे काय, आता शाळा कॉलेजमध्ये चांगल्या डिग्र्या घेतात, काही लोकांचा बिझनेस चांगला असतो, नशिबानं पण मिळतं काही लोकांना. म्हणजे त्यांना वेळ, बुद्धी. आता बघा, चांगले विचार येणं मनात हे पण आपल्याला एक काहीतरी आपल्या आदल्या जन्मीचं पुण्य म्हणायचं, किंवा आपण टिकवलं आहे म्हणायचं. तसंच असतं ना. चांगले विचार टिकवणं पण गरजेचं आहे, आणि त्याच्यातनं, त्या चांगल्या विचारातनं आपण जर आपलं चांगलं केलं सत्य मार्गानं, तर इनडायरेक्टली तो समाजाला त्याचा बेनिफिट होतो. जे बघा लबाड लोक आहेत ना, त्यांचं स्वतःचं घर भरतं पण दुसऱ्याचं घर मोडतं. जे आता मल्टी मार्केटिंग कंपनी येतात, लोकांना फसवून जातात, बँका, पतपेढ्या, कोऑपरेटिव्ह बँका. आता हे SIP तर कसं आहे, हे पूर्णपणे म्हणजे चढ उतार होतं, ECG टाईप. आणि त्याच्यात आपण जातो, आपण एक चांगल्या विचारानं जातो, परंतु कधी आपल्याला त्याच्यातनं फायदा होतो, कधी निराशा पण होते. मला म्हणायचं, कर्मामध्ये बरंच काही यश लपलेलं असतं, दडलेलं असतं. जसं एखादा विद्यार्थी खूप अभ्यास करत असेल तर पर्सेंटेज कमी जास्त पडेल, पण नक्की चांगलं पडणार आहे. तसंच आहे मित्रांनो, जीवन जगत असताना रोज आपलं आयुष्य संपत चाललं आहे. किती परमेश्वरानं दिले माहिती नाही, परंतु त्याचा योग्य वापर केला तर आपला पण फायदा होईल आणि समाजाचा, देशाचा पण फायदा होईल. आपण बचत केली पाहिजे, कारण आयुष्य तर बँकेत ठेवू शकत नाही. कारण आयुष्य, वेळ जी मिळाला आहे त्याच्या माध्यमातून आपण पैसे कमवतो, आपल्या गरजा भागवतो. किंवा शरीर पण तसंच राहत नाही. जसं एखादी 4 व्हीलर आपण घेतली तर ते काय होतं, हळूहळू जुनी व्हायला लागते. म्हणजे ती एक दिवस म्हणजे निकामी होणार, कामात न जाणार ना काही दिवसानंतर. माणसाचं पण तसंच आहे. जन्म झाल्यावर माणूस कसा असतो आणि म्हातारपणी कसा असतो, आणि हा मधला जे पिरियड आहे, काळ, जीवन, जन्म आणि मृत्यूमधलं अंतर जीवन, ह्या जीवनामध्ये आपण चांगलं कार्य करायची एक संधी असते. काही जणांना शेवटच्या स्टेजला कळायला लागते की आपण काय चूक केली. मित्रांनो, चूक लवकर आपल्याला समजणं आणि कुणी तर सांगणं
आणि आपण ॲक्सेप्ट पण करणं हे महत्त्वाचं असते. बऱ्याच व्यक्तीला चुका मान्य नसतात आणि परत चुका करतात. मग तेच लोक जास्त सफर होतात, त्यांचं खूप मोठं नुकसान होतं. चुका झाली तर ती कळाली पाहिजे आणि त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. तसं जर नाही केलं तर काय होतं, मग आपल्याला शेवटी वाईट वेळ येते. आता सगळे पैसे कमवतात परंतु सगळ्याकडे पैसे नाहीत. मग प्रॉब्लेम कशामुळे झाला? एकतर आपल्याला कोणी चांगलं सांगायला मिळालं नसेल किंवा आपण ऐकलं नसेल किंवा जागा चुकीची असते कधी कधी. आता बचत तर सगळेच करतात, सगळेच संस्था चांगलं चालतात का? नाही. आता कित्येक संस्था बंद पडतात. पतपेढ्या, कॉपरेटिव्ह बँका, मल्टी मार्केटिंग कंपन्या, काही काही व्यवहारामध्ये फ्रॉड होतो. मग आपण कुठला चांगला की वाईट ही आपली जिम्मेदारी आहे, फार मोठी जिम्मेदारी आहे. आणि हे जिम्मेदारी वाटत नाही. कुठंही कुणाचं ऐकतात लोक आणि पुन्हा नंतर दोष देतात. मित्रांनो, शेवटी कसं असतं, आपण चांगला विचार करून आपलं कर्म चांगलं करणं हे आपल्या हातात आहे. आणि ही आपल्याला मार्गदर्शन करणारी व्यक्ती पण फार महत्त्वाची आहे. बऱ्याच वेळेस व्यक्ती कुणाच्या तर मार्गदर्शनाखाली बर्बाद होतात, असं घडतं आणि पुन्हा त्यांना कळायला लागतं. म्हणून मित्रांनो, आपण पैसे कमवतो, ही संपत्ती परमेश्वराने दिली, त्याच्या जोरावर पैसे कमवतो. शरीर वापरून पैसे कमवतो ना, आपण वेळ विकून पैसे कमवतो. हा मिळाला आहे मर्यादित मित्रांनो, हे अनलिमिटेड नाही. पण पैसे आपल्याला अनलिमिटेड कमवता येतात, कारण पैसे टाकले की पैसे वाढतात ना. आयुष्याचं तसं होतं का? आयुष्य ही नैसर्गिक संपत्ती आहे. वेळ आणि शरीर हे एकदा, आणि ह्याच्यावरच आपलं जीवन अवलंबून आहे. ह्याच्यावर आपण पैसे कमवतो ना, ज्ञान पण कमवतो, पैसे कमवतो, नावलौकिक होतं, कारण वेळ आणि शरीर वापरतो ना. आता शरीर बिघडल्यानंतर रिपेअर करायचं हॉस्पिटल आहे, परंतु गॅरंटी आहे का? कधीच नाही. कुठल्या हॉस्पिटलमध्ये गॅरंटी मिळते का? आणि एक वेळ असा येतो की ती उतारवय झालीस, तिथं तर गॅरंटी हॉस्पिटल पण घेत नाही. कुठलं काम करायचं म्हणलं तर सुद्धा हॉस्पिटल आपल्याकडनं, तसं तर ऑपरेशन करायचं असेल तर लिहूनच घेतात. म्हणजे काही प्रॉब्लेम झाला तर हे कोणाच्या हातात नाही, कारण माणूस कुठल्या फॅक्टरीतून तयार झालेला नाही. हे नॅचरल आहे आणि वेळ पण आपल्याला नॅचरल मिळाला आहे. वेळ वाढवता येत नाही आणि कमी पण करता येत नाही. किती मिळालं हे पण माहिती नाही. त्यासाठी मित्रांनो, शरीर नीट वापरलं पाहिजे. त्याच्यामुळं आता काही लोक खातात, गोवा गुटखा व्यसनं करतात आणि शरीर बिघडून जातं. जसं गाडीमध्ये पेट्रोल टाकण्याऐवजी जर रॉकेल टाकलं, कशी वापरली गाडी तर काय होईल, त्याचं नुकसान होतं. तसंच आहे, आपल्या शरीराचं नुकसान करू नका आणि ह्याच्यातनंच आनंद तयार होतो. पैसे पण मिळतात, आनंद पण तयार होतो आणि दोन्ही टिकाऊ. कारण विचार जर चांगले असले तर आपले पैसे पण चांगल्या मार्गाला लागतात. आता बरेच लोक विचार खराब असले, संगत खराब असली तर काय होतं, कमवलेले पैसे चुकीच्या मार्गाने बर्बाद होतात. काही लोक दारू पितात, काही लोक वाईट मार्गाने बर्बाद होतात ना. मग ते टिकवण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगल्या विचाराची गरज आहे. आणि चांगल्या विचारातनं काय होतं, आनंद निर्माण होतो आणि फायदा होतो. माणसाची किंमत पण वाढते. किंमत वाढवणे आणि पैसे वाढवण्यासाठी चांगलंच वागावं लागेल, दुसरा फॉर्म्युलाच नाही. आता मित्रांनो, हे झालं सगळं. आता काय बदल होतात समाजामध्ये, त्याचा पण परिणाम आपल्या जीवनावर होतो. आता लोकसंख्या वाढली, आता कामं मिळत नाहीत, मिळाले तर पगार कमी मिळतो, ते काम टिकल गॅरंटी नाही. दुसऱ्या साईडला महागाई वाढते, आपल्या गरजा वाढतात, आपल्या जिम्मेदारी वाढतात. मग आपण काय करायचं? आपल्याला रोज उत्पन्न आलंच पाहिजे आणि रोज उत्पन्न येणे गॅरंटी नाही. नोकरी असो किंवा व्यवसाय असो, आपण कमवणार आहे का माहीत नाही, आपलं संस्था टिकणार आहे का माहीत नाही, धंदा असेल तर गिराईक येईल का माहीत नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी गॅरंटेड नाहीत, परंतु खर्च गॅरंटेड आहे, जिम्मेदारी गॅरंटेड आहे. एखादा माणूस एक्सपायर झाला तर त्याच्या मुलीचं लग्न, शिक्षण, जेव्हा जिम्मेदारी कुणावर असते, राहिलेल्या पार्टनरवर, नवरा बायको असतात ना. त्याच्या नातेवाईक किंवा कोणी समाज कोणी रिस्पॉन्सिबिलिटी उचलत नाही मित्रांनो. हे महत्त्वाचं आहे. आणि हे न कळाल्यामुळं किंवा ही जिम्मेदारी पार पाडण्यासाठी आपण काही प्लॅनिंग न केल्यामुळं शेवटी वाईट दिवस येतात. बरेच लोक अडचणीत काय येतात, अडचणीत येण्यासाठी तुम्हाला वेळ असतो तोपर्यंत त्याचा योग्य वापर करत नाही. आणि मग आपण बरेच लोक टाईमपास करतात. जीवन परमेश्वरानं टाईमपाससाठी दिलेलं आहे का? परमेश्वराला किंवा निसर्गाला असंच जन्माला घातलं आहे का? आपण कुठली ॲक्टिव्हिटीज करतो त्याला काहीतरी कारण असतं ना. आता जेवण करतो का करतो, भूक लागल्यावर जेवण करतो, पाणी पितो. कुठलाही व्यवहार जे आपण करतो ते आपण गरज आहे म्हणून करतो ना. आता LIC ऑफ इंडियामध्ये गेले 25 वर्ष झालं मी काम करतो आहे. ही सरकारची संस्था आहे, आपण पैसे लिहून देतो. तुम्ही जे आज जे पैसे कमवत आहे ना, त्याची गॅरंटी आम्ही देतो. आणि काही नाही झालं, सेक्युरिटी गॅरंटी आणि विथ प्रॉफिट. विथ प्रॉफिट म्हणजे जसं बँकेत बचत केल्यावर जे तुम्हाला ॲडिशनल पैसे मिळतात इंटरेस्ट, तसं आम्ही बोनस देतो. आणि बँकेत ही जी मिळत नाही ते आम्ही देतो, मोठी गॅरंटी देतो. मग हे न समजल्यामुळं किंवा हे न केल्यामुळंच वाईट दिवस येतात. आता पैसे कमवून म्हातारपणी पैसे नाहीत,
म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे ना. पाऊस भरपूर पडला आणि धरणात पाणी नाही, मग तुम्ही पाणी वाहतंय आणि तुम्ही डोळ्यांनी पाहताय आणि परत पावसाळा बंद झाल्यावर धरण अडवत आहे. म्हणजे कसं होईल? तसंच आहे. आज लोक पैसे कमवतात तरी पैसे ठेवत नाहीत आणि सांगणाऱ्या माणसाला म्हणतात पैसे उरतच नाहीत, भागत नाही. मग कसं होईल मित्रांनो? प्रश्न तुमचा आहे, उत्तर तुमच्याकडंच आहे आणि तुम्हीच घुमराह करता ना समोरच्या माणसाला. आम्ही सांगायला गेलं की आम्हाला तारखा पैसे लावतात, ह्या तारखेला या त्या तारखेला या. काही काही लोक म्हणतात तर तुम्ही आमच्या मागं लागली. बघा आता ही तुम्ही आमच्याकडे आली म्हणजे कशासाठी आली हा उद्देशच नाही त्यांना माहिती. तुमच्या भल्यासाठी आली. आता डॉक्टर, वकील, इंजिनियर, शाळा, कॉलेज, आपण जे रोज व्यवहार करतो, किराणा घेतो, कपडे घेतो, आपण दुकानात जाऊन घेतो ना. मग दुकानदाराच्या फायद्यापेक्षा तुमचा फायदा जास्त आहे ना. आता शाळा कॉलेजमध्ये जी फीस असते त्या फीसपेक्षा तुम्ही जास्त पैसे कमवणार ना शिक्षण घेऊन. मग आपला विसर आपल्याला पडलेला आहे. आपण फक्त दुसऱ्याकडे बघतो आणि आपलं कर्म, आपलं जे काम आहे ना ते तिथंच थांबतं किंवा ते दुर्लक्षित होतं. म्हणून तर काही लोक, जी श्रीमंत लोक असतात, ज्ञानी, ते दुसऱ्याकडे बघत नाही, बघितलं तर चांगल्या नजरेनं बघतात. आणि तुम्ही जर इथं गोलमाल केला तर नक्की भविष्यात आपल्याला फळं मिळतात त्याची. तुम्हाला चांगलं बनायचं असेल चांगलंच राहावं लागेल, चांगलंच वागावं लागेल. आणि पैशाचा प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्हाला बचतच करावं लागेल. ही सगळी संपत्ती जी आहे ना, शरीर, वेळ, आयुष्य, ही परमेश्वरानं सगळ्याला सारखं दिलं आहे. आयुष्य कमी जास्त असेल पण दिलेलं आहे फ्री ऑफ चार्ज. त्याचा तुम्ही कसा वापर करता त्याच्यावर तुमचं भविष्य आहे. चांगला विचार केला तर तुम्हाला फायदाच होईल. कारण आपल्या विचारातनं कर्म घडत असतात, कर्मातनं भविष्य घडत असतं आणि त्याच्या घडलेल्या भविष्याला किंवा कर्माला लोक नशीब म्हणतात. म्हणजे नशिबाचा जन्म कुठून होतो हे लक्षात घ्या. आता एलाशा पिंड्याकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे असं कुठंच होत नाही. आयुष्यभर कुठलीच गोष्ट मिळत नाही. माणसालासुद्धा जे आयुष्य मिळाले ना ते कमी होत चालले रोज. किती मिळाले माहिती नाही आणि मग एक दिवस संपणार आहे. माणूस पण संपणार, त्याचं जीवन पण संपणार आणि त्याच्यातनं समाजाला काय मिळतं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. काही लोक बघा, जे थोर पुरुष आपण त्यांचे आज फोटो लावतो, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, काही लोकांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. त्याचा फायदा समाजाला झाला आहे. आता कसं आहे, चांगल्या गोष्टीतनं आपल्याला पण फायदा होतो आणि समाजाला पण फायदा होतो. म्हणून आता पैसे कमवत असताना पिरियड रोज कमी होत चाललं आहे. आज जे आपण नोकरी व्यवसाय करून जे पैसे कमवतो ना, हे कुठं तर थांबणार आहेत हेच आपल्याला वाटतं वरवरनं, पण आतून टचिंग होत नाही. हार्टमधनं आलेला जे विचार असतो ना तो टिकाऊ असतो, तो आतनं आलेला आहे आणि स्वतःला कळायला पाहिजे. मग ह्याचं जर आपल्याला विसर पडला असेल तर आपण आश्रमामध्ये जाऊन बघायचं लोकांचे काय हाल आहेत, हॉस्पिटलमध्ये जाऊन बघायचं. कारण प्रॉब्लेम आला आहे त्या व्यक्तीकडे गेल्यावर तुम्हाला प्रॉब्लेमाची गंभीरता कळेल. नाहीतर काय होईल, आपण आता बघा एखादा माणूस मेला की आपण जातो मैतीला, वाटते माणसाच्या जीवनात काही नाही, परत थोड्या दिवसात आपण सगळं विसरून जातो. आता कोरोना आल्यावर सुद्धा लोक किती अलर्ट होते, आता विसरून गेले. म्हणजे तुम्ही चांगल्या गोष्टी विसरला तर भविष्य नक्की धोक्यात येतं. काम करून पैसे नाहीत किंवा पैसे येऊन आपल्याकडे टिकत नाहीत, त्याचं कारण असतं. आता आपण पहिलं काय केलं पाहिजे, बचत केली पाहिजे. बचत करत नाहीत लोक आणि एलाशा पिंडी ही सरकारची संस्था आहे. आता तर आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. मित्रांनो, सुख शांती प्राप्त करायची असेल, स्वतःचं कल्याण आणि समाजाचं कल्याण करायचं तर चांगल्या मार्गाने जावंच लागतं. आणि आता गुंतवणूक इतक्या मार्केटमध्ये आहेत आणि त्या चुकीच्या गुंतवणुकी बऱ्याच लोकांना पटतात म्हणून ते करतात. संस्था जे मार्केटमध्ये येतात ना आणि फसून जातात ते कसे येतात, कोणी तर त्याचं गिराईक होतं ना, कोणाला तर ते पटतं म्हणून ते हातपाय पसरतात ना. भारतामध्ये इंग्रज आले आणि व्यापारी म्हणून आले आणि देशावर कारभार केला ना त्यांनी. म्हणजे एंट्री आपण देतो आणि त्याला सपोर्ट पण करतो. जसं विचाराचं पण तसंच आहे. चुकीचा विचार आला की आपण त्याला खरं म्हणून आपण पुढे चालतो आणि मग फसतो आपण. मित्रांनो, आपल्याला पैसे लागणार आहेत. सुख शांती असं मार्केटमध्ये म्हणता येते का, खूप दुःख झालं आहे 2 किलो सुख द्या, हे दुकानच नाही, हे तुमच्या कर्मानं तयार करावं लागतं. आणि संगत पण चांगल्या व्यक्तीची ठेवली पाहिजे. मित्रांनो, पैसे लागणार आहेत, पैसे कोणीही देणार नाही आणि दिलं तर आपल्याला फुकट उसनवार देणार नाही, लक्षात घ्या. त्याला व्याज लावून द्यावं लागेल. म्हणजे शेवटी आपली झीज होणारच आहे. मग आपण पहिलंच जर प्लॅनिंगमध्ये राहिलो तर काय व्याज मिळेल. सगळं आपलं चांगलं असतं मित्रांनो, परंतु आपण हळूहळू खराब करतो आणि ते आपल्याला महत्त्वाचं वाटत नाही. आता बचत करायची महत्त्वाचं वाटत नाही बऱ्याच लोकांना आणि त्याच्यामुळेच माणसाचं जीवन संकटात येतं. मित्रांनो, सुख आणि दुःख हे आपल्या हातात आहे. फायदा आणि तोटा हे पण आपल्या हातात आहे. आपण चांगलं काम केलं फायदा होईल, चुकीचं काम केलं तोटा होईल आणि त्याची सवय बनते ना. आता काही कर्जबाजार झालेले माणसं ते शेवट त्यांचा वाईट होतो मित्रांनो. कारण
कसं होतं, कष्ट करून पैसे कमवणं आणि गुंतवणूक करून पैसे कमवणं हे इन्कम आहेत मित्रांनो. जसं आपण काम करून पैसे कमवतो तसं पॅसिव्ह इन्कमसाठी LIC ऑफ इंडियाकडे पॉलिसी आहे. लवकर घ्या, कारण ही जीवनात जगण्यासाठी पैसे लागतात आणि पैसे निर्मिती करण्यासाठी LIC ऑफ इंडियामध्ये पैसे ठेवावे आणि वेळोवेळी वापरता पण येतात. आणि पैसे आले की आपल्या गरजा भागतात आणि गरजा भागले की मन शांती होते ना. भूक लागल्यावर जेवण केल्यावर मन शांत होतं का नाही, तसंच आहे. आणि त्याच्यासाठी लागतात पैसे, त्याचं करार करणं गरजेचं आहे. हॉस्पिटलचा पण करार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, वरदान दिले परमेश्वरांनी LIC ऑफ इंडियाची पॉलिसी मेडिक्लेमची. दोन्ही घेण्यासाठी आम्ही विनामूल्य सर्व्हिस देतो आहे. जे व्यवहारावर पैशावर सगळं काही अवलंबून आहे आणि त्याचंच आम्ही प्लॅनिंग करून देतो आणि फुकट फ्री ऑफ चार्ज आम्ही सर्व्हिस देतो. एखाद्या आजारी पडला तर माणसाला शारीरिक आजार आणि आर्थिक आजार दोन गोष्टी आहेत. आर्थिक आजार आम्ही पूर्णपणे गॅरंटेड बरा करतो आणि ॲडव्हान्समध्ये. शारीरिक आजार होतो का, डॉक्टरला पैसे देऊन गॅरंटी आहे का, मग आपण ट्रीटमेंट का घेतो, इथं का घेत नाही, हेच चूक आहे मित्रांनो. आणि त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. आपल्याला कळायला पाहिजे नेमकं काय आहे आणि कशावर काय डिपेंड आहे, कारण पैशावर सगळं काय आहे ना. आणि तेच आपण जर आपल्या प्लॅनिंगमधनं जर काढलं तर मग कितीही पैसे भरा. जसं मी नेहमी म्हणतो, माठामध्ये खालून होल पाडलं आणि वरनं पाणी भरतो आहे आपण. पहिलं होल बुजवा, माठ कधीच भरणार नाही. तसंच आहे, काही लोक म्हातारे होतात तरी त्यांची परिस्थिती सुधारत नाही. त्याचं कारण आहे आपलं मार्गक्रमण चुकीच्या रस्त्याने असतं, चुकीच्या मार्गावर असतं, त्याच्यामुळे तो गाव कधी सापडत नाही. मित्रांनो, आपल्याला पैसे लागणार आहेत, आपण पैसे ठेवले पाहिजे. आणि पैसे जर मिळाले, गरजा भागल्या तर आपल्याला आनंद निर्मिती होते, सुख समाधान मिळतं. नाहीतर प्रॉब्लेम वर प्रॉब्लेम. काही लोक सुसाईड पण करतात ना कर्जबाजारी झाल्यावर. मग हे सगळं दुष्टचक्र आपल्या कर्मानं निर्माण होतं, विचारानं, संगतीनं. आता चुकीच्या माणसाला जर तुम्ही चांगलं म्हणून जर त्याच्यासोबत जात असेल तर मग आता त्याच्यापेक्षा वाईट काय. आता बघा, म्युच्युअल फंड कंपनी SIP म्हणते सब्जेक्ट टू मार्केट आणि हे म्हणतात गॅरंटेड. मग हा तर मोठा प्रॉब्लेम आहे. आपली सुरुवातच चुकीच्या मार्गाने होती आणि शेवट बर्बादी. आणि एकटा माणूस सफर होत नाही, कुटुंब, समाज, देश. बघा, आता डॉलरची किंमत वाढते ना, आपली का वाढत नाही रुपये, त्याचं कारण आहे. अशा अनेक गोष्टी आहेत मित्रांनो. एका गोष्टीवर कुठलीही गोष्ट घडत नाही, एकमेकाला लिंकिंग असतं, सायकल सिस्टम असतं, चेन सिस्टम असतं. त्याच्यासाठी चांगल्या गोष्टी करत गेलं तर सगळं काही ऑटोमॅटिक चांगलं होतं. आता आपण नोकरीला लागल्यानंतर जॉबला किंवा व्यवसाय करत असल्यावर आपण बचत केली पाहिजे. आपण खर्च वाढवतो आणि बरेच लोक म्हणतात मौज मजा करायची नाही तर कधी करायची. मजा नाही, सजा आहे मित्रांनो. हे तर कळत नाही. सजा, आपण आपल्याला सजा देतो, सजा तयार करतो आपण. कर्मानं सगळं घडतं ना. एखादा जर गुन्हा घडतो, कुणी घडवला जातो, स्वतः आपण गुन्हा करतो आणि पुन्हा मग ती सजा मिळते ना. तसंच आहे, कर्मामध्ये ताकद आहे चांगलं किंवा वाईट दिवस आणायची. मित्रांनो, पैसे लागणारे बचत करा, नाहीतर आपण आपल्याला सजा देतो, म्हणजे इंटरेस्ट देतो, म्हणजे सजाच आहे. आपण आपल्यावर अन्याय करतो आहे, फक्त वेळ आलेली नाही. चुकीच्या मार्गानं जर चुकीचं काम करत असाल तर पनिशमेंट मिळणारच. कोर्ट कचेरी, हे समाज, हे सोडून द्या. त्याच्यापेक्षा मोठी पनिशमेंट मिळते आपल्याला आपल्या कर्माची. त्याच्यासाठी कर्म चांगलं करा, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. आता असे प्लॅन पूर्वी नव्हते, त्याचा फायदा करून घ्या. आम्ही विनामूल्य सर्व्हिस देतो आहे. कुणी तर देते का मला सांगा, कुठली तर सर्व्हिस फुकट मिळते का. आपण किराणा आणतो, तो 10 रुपये किलोने एखादी वस्तू आणली तर 8 रुपयाने देतो का 9 रुपयाने देतो, असं कुठं तर होतं का. मग आपल्याला हे जे अज्ञान आहे, भ्रम आहे, हाच आपलं अपयशाचं कारण आहे. बऱ्याच वेळेस असं असतं ना, लोक म्हणतात ह्याच्यात फायदा आहे, त्याच्यात. आता LIC ऑफ इंडियामध्ये मी गेली 25 वर्ष झालं काम करू. लोक प्लॅनला सुद्धा तसं म्हणतात, हा प्लॅन चांगला आहे, तो आहे, असं आहे, तसं आहे. सगळं काही चांगलं असतं. आपल्याला समजून घेण्यावर आहे, करण्यावर आहे आणि त्याच्यावरच यश आहे. अधिक माहितीसाठी मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. चांगल्या गोष्टी केल्या, सवय लावून घेतली, जीवनात आनंद आहे, दुःख कमी होईल आणि समाजाला फायदा आहे, देशाला फायदा आहे, स्वतःला फायदा आहे आणि जीवनाचं सार्थक होतं मित्रांनो. नाहीतर तोट्यात आपण अडचणीत येतो, आपल्याला कुणीही साथ देत नाही आणि बदनामी पण होते. ओके, थँक्यू.